सर्व अच्युत गोत्रे बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. आज आपण 148 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत. गेली अनेक सत्संगापासून आपण परमेश्वरांनी सांगितलेले जे तत्त्व आणि सिद्धांत आहे, आचार विचार प्रणाली आहे, त्याचं चिंतन करत आहोत. परमेश्वराने सृष्टी निर्माण केली. सृष्टी निर्माण करून मायेच्या तमविभागात अनंत जीव जे निर्दिष्ट अवस्थेत होते, त्यांना आनंद देण्याच्या उद्देशाने या तमातून बाहेर काढलं आणि या सृष्टीमध्ये मूळ सृष्टी, त्यानंतर परत मूळ सृष्टी, त्यानंतर मूळ सृष्टी, अशा 3 मूळ सृष्टी झाल्यानंतर परत प्रवाह सृष्टीमध्ये आपापल्या कर्माच्या अनुषंगाने हा जीव कार्याला लागला. परंतु ह्या जीवाचं दुःख परमेश्वराला बघवत नसल्या कारणाने दयाळू माळू कृपाळू परमेश्वर या सृष्टीवरती अवतारला, जीवासाठी अवतारला. जीवासारखा जीवधर्म देहधर्म देऊन येऊन स्वीकारून वाडोवाडी फिरून या अधिकारी जीवाला तत्त्वज्ञान सांगितलं. आनंद देण्याच्या उद्देशाने निर्माण केलेली सृष्टी, त्या सृष्टी चालवण्यासाठी अनंत देवता कामाला लावल्या आणि स्वतःही कार्यरत झाला. परंतु ह्या जीवामध्ये अनादि अविद्ययुक्त असलेला जीव, अनंत दोषांनी युक्त असलेला जीव, मतित्रयाने बरबटलेला जीव जरी असला तरी जीव सर्वाधिकारी असल्या कारणाने परमेश्वराने स्वतःचा आनंद देण्यासाठी या जीवाची निर्मिती केली, जीवाची निवड केली. आणि ह्या जीवाची निवड केल्यानंतर तो आनंद देण्याच्या उद्देशाने परमेश्वराने हे सर्व तत्त्वज्ञान आपल्याला सांगितलं. अनंत जीव जरी असले तरी एका सृष्टीमध्ये प्रत्येक जीवाला परमेश्वर ज्ञानपाळी फिरवतात आणि जोपर्यंत ही ज्ञानपाळी संपत नाही तोपर्यंत परमेश्वराला या सृष्टीच्या संहाराची प्रवृत्ती होत नाही. म्हणजे प्रत्येकाला परमेश्वर अधिकार देतात, बोध देतात आणि त्याच्या योग्यतेनुसार हे तत्त्वज्ञान या जीवानी घेऊन समजून जाणून स्वतःच्या हिताच्या अनुषंगाने कार्यरत व्हायचं असतं. परंतु परमेश्वराने सृष्टी निर्माण केली, स्वतः अवतारला, तत्त्वज्ञान सांगितलं. परमेश्वराने परमेश्वराची ड्युटी केली, कर्तव्य केलं. परंतु या जीवानी मात्र दवडलं, कारण ही जीवाची प्रवृत्तीच तशी आहे. आपण हे तत्त्वज्ञान बघत असताना नामधारक वासनिकाच्या उद्देशाने हे सत्संगाचं चिंतन करत आहोत. कारण आपण आचाराचा कधी विचार करत नाही, त्यागाचा कधी विचार करत नाही, धर्माचा मात्र विचार करतो. आणि तो धर्माचा विचार करत असताना आपल्या मनामध्ये फक्त आणि फक्त दृष्ट भाव असतो, दृष्ट हेतू असतो. हे मिळावं, ते मिळावं, ते भेटावं. सुखाच्या अनुषंगाने आपण प्रयत्नशील असतो आणि त्या अनुषंगाने आपली धार्मिकता मात्र प्रत्येकाची कार्यरत असते. वेळ प्रसंगी वातावरणानुसार प्रसंगानुसार बदलत असलेली धार्मिकता परमेश्वराला मात्र अपेक्षित नाही. कारण धर्म आणि धार्मिकता हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे. स्वभावत त्याने ते स्वीकारलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आत्मशुद्धीच्या माध्यमातून आचाराकडे, त्यागाकडे तो झुकला पाहिजे. तेव्हा कुठं परमेश्वराने दिलेला आपल्याला जो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून निघण्यासाठी दिलेला हात आहे, तो आपल्याला हातात घेता येईल आणि त्या रस्त्याने आपल्याला जाऊन परमेश्वराला प्राप्त करता येईल. परंतु इतकं सोपं नाही. जर सोपं असतं तर अनंत जन्म, अनंत सृष्टी आपल्या वाया गेल्या नसत्या. या कलियुगामध्ये आपण पुन्हा पुन्हा जन्माला येऊन या राड गाडग्याच्या दृष्टांताप्रमाणे
परत परत जन्ममृत्यू करत करत आपण या दुःखात गेलो नसतो. परंतु आत्ता नाही तर कधीच नाही अशा विचाराने, बोध झालेल्या विचारांनी जर स्वतःच्या हिताचा विचार केला आणि परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान, ज्ञान नेमकं आहे काय, अचूक आहे काय, आपल्याला त्याचा फायदा काय, कारण जीव स्वार्थी असल्यामुळं तो स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतो. स्वतःच्या फायद्याचा विचार करत असताना तो जे समोर लगेच फायदा दिसतो त्याचा विचार करत असतो. परंतु पुढचा जो दृष्टिकोन ठेवून अदृष्टपर फायदा पाहणारे खूप कमी, दुर्मिळ. आणि म्हणून परमेश्वराने त्याच्यासाठी विरळा नांदे सांगितले. विरळ आहे, खूप कमी आहे. श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा एक सहस्रशी म्हणजे एका हजारातून एखादा अशी दुर्मिळातला दुर्मिळ योग, रहस्यातलं रहस्य तत्त्वज्ञान हे परमेश्वराने आपल्यापर्यंत पोचवलं. पण आपण त्यापर्यंत किती पोचलो हा अत्यंत महत्त्वाचा विषय, हा संशोधनाचा विषय आहे. धार्मिकता प्रत्येक जीव करतोय, परंतु का करायची, त्याचा हेतू काय, ते कोणत्या उद्देशाने करायचं, त्याचं प्राप्ती काय, साध्य काय, त्याचा ध्यास काय, हे प्रश्न आपण ज्यावेळेस आपल्याला विचारू त्यावेळेस आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्याचे उत्तर अत्यंत पारदर्शक आणि स्पष्ट जर आपणच मिळू शकलो तर आपण योग्य रस्त्याला आहे असं समजू शकतो. तर धार्मिकता खूप मोठी सांगितली परमेश्वराने, धर्म खूप मोठा सांगितला आहे. आपण धर्म सांभाळत असतो, धर्म करत असतो, पण धार्मिकता करत नसतो. धार्मिकता करत असतो तर धर्म समजून घेत नसतो. परंतु धार्मिकता ही धर्मावर आधारित आहे आणि धर्म हा धार्मिकतेवर आधारित आहे, हे आपण कधीच लक्षात घेत नाही. धर्म आपल्याला माहीत असतो तर आपण धार्मिकता करत नसतो, धार्मिकता करत असतो तर धर्म माहीत नसतो. हे आजूबाजूला आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल आणि आपण त्याचं आत्मचिंतन केलं पाहिजे की आपली धार्मिकता ही परमेश्वराने सांगितलेल्या धर्मावरती आधारित आहे की नाही. परमेश्वराने सांगितलेल्या उद्देशापर्यंत आपल्याला ती धार्मिकता घेऊन जाऊ शकते की नाही, तरच आपल्याला ती धार्मिकतेतून फायदा मिळेल. कारण आचार्यांच्या निमित्ताने, पूजनीय माईम भटांच्या निमित्ताने, महादाईसांच्या निमित्ताने, अशा अनेक भक्तांच्या निमित्ताने परमेश्वराने हे तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत पोहोचवलं. अनेक प्रश्नातून हे तत्त्वज्ञान परमेश्वराने आपल्यासमोर मांडलं आणि प्रश्न विचारणारे होते जीवच. ते अर्जुन देव असतील, पूजनीय आचार्य असेल, पूजनीय माईमभट असेल, पूजनीय महादाईसा असतील, औसा असतील, या अनेक जे भक्त होते हे जीवच होते. आणि जीवाच्या या प्रश्नातून परमेश्वराने हे तत्त्वज्ञान आपल्यापर्यंत अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शकपणे मांडलेलं आहे. परंतु आपण तिथपर्यंत किती पोचलो आहे, आपल्याला किती समजलं आहे, त्याची जाण किती आहे, आणि त्या जाणीवेतून आपण किती ते आत्मसात करून आपल्या आचरणात आणलं आहे, याला अत्यंत महत्त्वाचं. कारण आपण जगत असताना आपल्या जीवनामध्ये संपत्ती जी आहे ही वस्तूच्या संदर्भात, धनाच्या संदर्भात हे आपण समजून घेत असतो, जाणून घेत असतो आणि ती संग्रह करण्याचा प्रयत्न करत असतो. जितकी गरज आहे तितकी गरजेव्यतिरिक्तही हे आपण मिळवत असतो. पण परमेश्वराने नेमकं त्याच्यावरतीच बोट ठेवले. सकळे संपत्ती या संपत्ती, जीवाची परमेश्वर संपत्ती. ही जी संपत्ती आहे ही जीवाची असंपत्ती झाली पाहिजे. जीवाची ती असंपत्तीच आहे. जीवाची खरी संपत्ती कोणती आहे? परमेश्वराचं तत्त्वज्ञान, परमेश्वराचा आचारधर्म, परमेश्वराचा धर्म, ती तात्विकता, ते तत्त्व सिद्धांत, ते आपण आत्मसात केलं, त्याचा त्याग केला आणि ती आपण पाळण्याचा प्रयत्न केला, तीच आपल्याबरोबर येत असते. आणि सर्वांना कळत असतं, समजत असतं की आपल्याबरोबर काही येत नाही, कोणाबरोबर काही कोणी नेलं नाही, हे आपल्याला सर्व कळत असतं. पण कळूनही आपण दुर्लक्ष करून परत ये रे माझ्या मागल्याप्रमाणे आपण काम करत असतो, कष्ट करत असतो.
त्याच सुखाच्या पाठीमागं धावत असतो. बरोबर काहीच येत नाही, येणार नाही हे माहीत असताना त्याचाच संग्रह करण्याचा सपाटा आपला लागलेला असतो. परंतु हे कळणं, ही अचूकता समजणं म्हणजे धर्मावरती येणं, म्हणजे परमेश्वराच्या भक्तीवरती येणं. आणि ही अचूकता जर कळत नसेल, समजली नसेल, तर आपण किती धार्मिकता केली, किती धर्माचं तत्त्वज्ञान अभ्यासलं तरी त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून आपल्याबरोबर काय येणार आहे, आपल्याबरोबर काय राहणार आहे आणि आपल्या फायद्याचं काय आहे, आपल्या हिताचं काय आहे, जो जीव समजून घेतो, जाणून घेतो, तेव्हाच तो त्या धर्मावरती चालायला सुरुवात करतो. एक राजा असतो. तो राजा असाच एकदा शिकारीला जंगलात जात असताना कोणताही जीव असला की तो सवयीचा गुलाम असतो. त्या सवयीत तो काम करायला लागला की त्याला भान राहत नाही. तसंच त्या राजाचं झालं. त्याला दररोज शिकार करण्याची आवड असल्या कारणाने आणि या शिकारीच्या नादामध्ये तो जंगलामध्ये अत्यंत खोलवरती जातो. आणि जात असताना त्याच्या लक्षातच येत नाही की आपण आलेलं सैन्य खूप पाठीमागं राहिलं, आपल्या आता बरोबर कोणीच नाही, आपण एकटेच आलो आहे आणि खूप आतमध्ये आलो आहे. आणि इतका आत आलो आहे की रिटर्न जाताना आता आपल्याला अंधार पडेल, आपल्याला रस्ता सापडणार नाही. आणि नंतर त्याला जाणवतं की आपल्याला भूक पण लागलेली, ताण पण लागलेली आहे. करावं काय? राजा आहे परंतु आता एकटा पडला आहे, अंधार पडायला सुरुवात झालेली आहे. जंगलचा रस्ता आता आपल्याला परत राजवाड्यापर्यंत घेऊन जाईल का नाही ही शंका त्याला यायला लागली. आणि हाच विचार करत असताना त्याला जाणवलं की आपल्याला तहान पण लागली, भूक पण लागली. करायचं काय? तो शांत विचार करतो, करावं काय लागेल, काय करायचं, काय करण्यासारखं आहे. आणि तेवढ्यात त्याच्या कानावरती मुलांचा आवाज येतो, खेळण्याचा, बोलण्याचा. आणि त्या आवाजाच्या दिशेने तो जात असताना त्याच्या लक्षात येतं की 3 मित्र, ते 3 लहान मुलं हे खेळत आहे. त्याला खूप हायसं वाटलं. आणि मग तो राजा त्यांच्याजवळ जाऊन सांगतो की मी ह्या राजा आहे, पण मी आता खूप खोलवर आलेलो आहे, मला भूक लागली, तहान लागली आहे, तर मला जेवणासाठी, पाणी पिण्यासाठी मिळेल का? त्या मुलांना हायसं वाटतं. कधी ऐकलेला असतो राजा, तो अचानक समोर येऊन उभा आहे. आणि ते मुलं म्हणतात, राजेसाहेब तुम्ही थांबा, आम्ही घेऊन येतो. ते पळत पळत जातात. ते जंगलात राहणारी मुलं त्यांच्या घरी जाऊन काय जे बी असेल ते खायला, पाणी आणायला, पाणी घेऊन येतात. राजाला जेवू घालतात, पाणी पाजतात. आणि त्या राजाला खूप प्रसन्नता वाटते. आणि त्या मुलांना तो सांगतो की मी राजा आहे, मी प्रसन्न झालो, तुम्ही मला माझी अडचण दूर केली, तर तुम्हाला काय हवं आहे ते मागा, मी तुम्हाला देऊ शकतो. ते गरीब मुलं, जंगलात राहणारे मुलं कधीतरी काही गोष्टीचा विचार केलेला असतो, त्यांच्या ओठावर येतं. एक मुलगा म्हणतो की मला खूप अशी संपत्ती द्या की जेणेकरून मी माझ्या जीवनामध्ये खूप सुख समाधानाने राहू शकेल. तो राजा म्हणतो ठीक आहे, तुला खूप असा पैसा मी देईन. दुसरा मित्र म्हणतो मला बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, घोडे पाहिजे, नोकर चाकर पाहिजे. तो म्हणतो तुलाही ते दिलं. आणि तिसरा जेव्हा मागायला सुरुवात करतो तेव्हा तो म्हणतो मला पैसा नको, मला बंगला नको, गाडी नको, घोडे नको, मला शिकायचं आहे, शिकून खूप उद्वान व्हायचं आहे, तर मला माझ्या शिक्षणाची तजवीज तुम्ही करावी अशी विनंती करतात. आणि मग तो राजाला घेऊन ते जंगलातले जे रस्ते त्यांना माहीत असल्यामुळं त्या राजवाड्यापर्यंत ते आणतात. आणि राजाने दिलेल्या शब्दाप्रमाणे दुसऱ्या दिवशी राजवाड्यामध्ये या 3 मुलांना बोलावल्यात येतं. आणि आदेश दिला जातो की ज्या मुलांनी जे मागितले त्याला ते द्यावं. मग एकाला भरपूर अशी संपत्ती दिल्या जाते, एकाला बंगला, त्याला जे पाहिजे गाडी, घोडे ते दिले जातात. आणि तिसऱ्यांनी मागितल्याप्रमाणे त्याची शिक्षणाची सोय केल्या जाते.
तर बरेच दिवस उलटल्यानंतर राजा सुख समाधानाने राहत असतो आणि त्याला कितीतरी दिवसानंतर कितीतरी वर्षानंतर सहज आठवण येते की ही 3 मुलं की ज्यांनी आपले प्राण वाचवले होते जंगलात, त्यांनी आपल्याकडून असं मागून घेतलं होतं, त्यांची काय परिस्थिती असावी. जीव उत्सुकतेपोटी त्यांनी आपल्या प्रधानाला सांगितलं का ह्या 3 मुलांना ते काय करतात, कुठं राहतात, त्यांची काय प्रगती आहे हे बघावं आणि त्यांना बोलून घेऊन यावं. त्यानंतर त्यांचे प्रधान ते 3 मुलांना शोधतात आणि दुसऱ्या दिवशी राजदरबारात त्यांना बोलावलं जातं. राजाला अत्यंत उत्सुकता असते की याच्याकडे पैसा दिलेला आहे त्यांनी काय केलं, ज्याच्याकडे बंगला दिला त्यांनी काय केलं, आणि ज्याला शिक्षणाची व्यवस्था केली त्यांनी काय केलं आहे. ज्याच्याकडे भरपूर असा पैसा असतो, त्याच्याकडे खूप असं धन त्याला दिलेलं असतं, तो मात्र अशा अवस्थेत पोचलेला असतो की जी पूर्वीची अवस्था असते, जंगलात राहणं, कष्ट करणं आणि कसं तरी जेवणं, त्याच अवस्थेत तो पूर्ण गेलेला असतो. दुसऱ्याची परिस्थिती तेवढ्याच तशाच प्रकारची असते. तिसरा मात्र खूप विद्वान होऊन चांगल्या नोकरीला कुठंतरी लागलेला असतो, त्याची परिस्थिती मात्र खूप चांगली झालेली असते. जेव्हा राजाला उत्सुकतेपोटी तो विचारतो तेव्हा पहिला सांगतो की तुम्ही मला खूप पैसे दिले, मी त्या पैशाची गाडी घेतली, बंगला बांधला, जनावरं घेतले, निम्मे पैसे निम्मी इस्टेट माझी चोरांनीच लुटली आणि माझ्याकडे भरपूर धन असल्या कारणाने मी आळशी झालो, काम करण्याची प्रवृत्ती माझी राहिली नाही आणि हळूहळू ते विकून विकून मी आत्तापर्यंत खाल्लं, एकदा ते संपलं आणि नावीलाज असतो मला परत जंगलात जाऊन कष्ट करून जागावं लागतं आहे. दुसऱ्यांनी तेच सांगितलं, घर राहायला आलं, गाडी बंगला राहायला आला, पण उत्पन्नाचं साधन नसल्यामुळं ते मला मेंटेन करता आलं नाही आणि म्हणून मला ते परत विकावं लागलं आणि परत मी जंगलात त्याच अवस्थेत गेलो. तिसऱ्याची अवस्था अत्यंत वेगळी होती. त्यांनी सांगितलं त्यावेळेस माझ्याकडे काही पैसे नव्हते आणि मला त्याची गरज पण नव्हती, कारण शिक्षणाची सोय तुम्ही केलेली होती, त्याच्याबरोबर मला जेवण खाणं राहणं भेटत होतं. मी भरपूर असं विद्वान झालो, मला राजदरबारातच मोठी नोकरी भेटलेली आहे, त्यामुळं त्यातून आता माझं घर होतं आहे, त्यातून माझं जे बी सुखाच्या व्याख्या किंवा गरजा आहे त्या भागवल्या जात आहे, मला आज कशाची कमतरता नाही आहे. तो राजा खुश होतो त्याच्यावरती आणि त्याला स्वतःच्या राजदरबारात मोठ्या हुद्द्यावरती घेऊन टाकतो. सांगण्याचं तात्पर्य आपल्याबरोबर काय येणार आहे काय राहणार आहे याचा दूरदृष्टिकोन ठेवून आपण ते मिळवायचा जर प्रयत्न केला तरच ते टिकू शकतं किंवा तरच ते टिकेल. या 3 मुलांमध्ये ज्यांनी दूरदृष्टिकोन ठेवला, आज ह्या मिनिटाला कशाची गरज आहे हे बघितलं आणि उद्या कशाची गरज वाटणार आहे हे बघून त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय त्याच्या फायद्याचा ठरला. त्याच्यापासून कोणीही त्याची जी ज्ञान आहे ते कोणीही त्याच्याकडून चोरून नेऊ शकलं नाही. ते अधिकाधिक वाढत राहिलं, त्याची इस्टेट अप्रत्यक्षरित्या ज्ञानाची वाढत राहिल्यामुळे तो विद्वान झाला आणि राजदरबारात पोहोचला. यांनी मात्र इस्टेटीच्या पाठीमागं लागून तिनं टिकवता आली, ती कष्टाने मिळवली नसल्यामुळं ना ती टिकली. ना आपण काय मिळवायचं आहे आणि आपण काय मिळवायला पाहिजे याचा जो विचार करतो तोच या जीवनामध्ये सुख प्राप्त करू शकतो. आज या सुखाच्या पाठीमागे जग धावतं आहे. प्रगतीची व्याख्या बदललेली आहे, सक्सेसच्या व्याख्या बदललेल्या आहे. खूप पैसा, गाडी, घोडा, बंगला असेल, नोकर चाकर असेल तर यशस्वी झालो असा भ्रम लोकांनी करून घेतलेला आहे. परंतु आपला तो भ्रम आहे हा तुटला पाहिजे, कारण आपण परमेश्वराच्या तत्त्वज्ञानात, परमेश्वराच्या धर्मात आहे. परमेश्वराने प्रत्येक गोष्टीचं वचन सांगून आपल्याला हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धर्म खूप मोठा आहे, त्याचं तत्त्वज्ञान खूप मोठं आहे, त्याची प्रणाली आणि आचारविचार प्रणाली ही खूप मोठी आहे. परंतु परमेश्वराने
ती कितीतरी मोठी असली तरी ती अत्यंत छोट्या प्रसंगातून आपल्याला आत्म्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून ती दिलेली आहे. करील तेरी होईल किंगा परमेश्वराचं सूत्र आहे. जेवढं करेल तेवढं तुम्ही करू शकता, करायला पाहिजे. त्याच्यामध्ये ना पर्याय ना तडजोड केली पाहिजे. दयाळू माळू परमेश्वरांनी स्वतः ते करून दाखवलं. छोट्याशा प्रसंगातून आपल्याला हे तत्त्वज्ञान उलगडून सांगितलं आणि ह्या जीवाचं हित कशात हे अत्यंत स्पष्टपणे पारदर्शकपणे समजून सांगितलं. ते हित जर आपण समजून नाही घेतलं तर मात्र सुखाच्या पाठीमागं सुख मिळवण्याच्या दृष्टिकोनातून धावत असताना आपल्या जीवनामध्ये कधी आणि केव्हा आणि किती दुःख पडतील हे आपल्यालाही कळणार नाही, आपल्यालाही समजणार नाही. कारण या जीवाला परमेश्वराने जीव सांगितला. जीवाला जीव समजत नाही, जीवाला जीव कळत नाही, जीवाला जीव लक्षात येत नाही, जाणवत नाही. पण जीवाला जीव परमेश्वराने सांगितल्यामुळं त्या जीवातून जर आपण या जीवाला समजून घेतलं तर नक्कीच आपल्याला आपल्या जीवनाचा अर्थ कळेल, जाणवेल आणि त्यातून आपण बाहेर पडण्याचा प्रयत्न करू. मोक्षाच्या व्याख्यामध्ये परमेश्वरांनी आत्मज्ञाने मोक्ष सांगितलं आहे. स्वतःची ओळख करून घेणं. मी कोण, कुठून आलो, कशासाठी आलो, कुठं जायचं आहे, मला काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, याची ओळख करून घेणं म्हणजेच मोक्ष. कारण ज्यावेळेस आपल्याला आपली ओळख होईल त्यावेळेस आपल्याला आपोआपच काय करावं काय नाही करावं हे समजेल. आपलं हित आपल्याला लक्षात येईल आणि त्या हिताच्या अनुषंगाने आपला रस्ता जेव्हा आपण चालायला सुरुवात करू त्यावेळेस नक्कीच आपण परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत जाऊ. सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे. आपण आत्तापर्यंत परमेश्वराने सांगितलेले 4 पदार्थ जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याचे कार्यकारण स्वरूप लक्षण बघितलं, चिंतन केलं. परमेश्वराने तत्त्वज्ञान अनेक लीळेच्या माध्यमातून, अनेक सूत्रांच्या माध्यमातून ज्या ज्या विषयाला स्पर्श केलेला आहे त्या विषयाचा आपण चिंतन करून समजून घेण्याचा प्रयत्न केला. परमेश्वराच्या तत्त्वज्ञानामध्ये अनंत विषय आहे. अरे सकळे शास्त्र या शास्त्राशी मिळेती, हे शास्त्र काही न मिळे. सर्व जगामध्ये जे बी शास्त्र आहे, जे बी आपल्याला दिसतंय, ते बी आपल्याला ऐकायला आलेलं आहे, आपल्याला जाणवतं आहे, सर्व काही आपल्या परमेश्वराच्या शास्त्रामध्ये आहे. अशी कोणतीच गोष्ट नाही की इथं नाही. फक्त ती आपली शोधली पाहिजे, ती आपल्याला समजली पाहिजे, जाणवली पाहिजे आणि ती आपण समजून उमजून घेऊन ती करायला सुरुवात केली पाहिजे. म्हणून अनेक विषय आपण हाताळले आणि हे सर्व तत्त्वज्ञान सांगण्याचा परमेश्वराचा उद्देश एकच असतो की ह्या जीवाने त्याग करावा, अंतर्बाह्य स्वतःमध्ये बदल करून घ्यावा आणि या बदलाच्या अनुषंगाने ऊर्ध्वगतीच्या बदलातून परमेश्वरापर्यंत पोचावं. आणि त्याच्यासाठी लागतो आचार. आणि ती आचार प्रणाली आपण अनेक सत्संगापासून चिंतन करत आहोत. 9 प्रकरणानंतर आचार आणि आचार मालिका हे प्रकरण आपण हाताळले. आपल्या मनामधला न्यूनगंड, आपल्या मनामधला गैरसमज किंवा आपल्या मनातली जी भीती आहे ही काढण्याच्या उद्देशाने जेव्हा आपण ही आचार प्रणालीचं चिंतन करायला लागलो त्यावेळेस आपल्याला असं जाणवलं की आपण ज्या अवस्थेत आहोत, नामधारक अवस्थेत असो, वासनिक अवस्थेत असो, सांसारिक अवस्थेत असो, व्यावसायिक अवस्थेत असो, तिथं कितीतरी प्रमाणात, कितीतरी मोठ्या प्रकाराने धर्म सांभाळू शकतो याची जाणीव आपल्याला झाली. पण करण्याची इच्छा असेल तर आपण करू शकतो. केलं तर होईल, कराल तर होईल किंगा परमेश्वर म्हणतात. आणि कर्मराटी प्रयत्न करी वाळूचे कण रगडितात तेलही गळे असं सांगितलेलं आहे. म्हणजे या प्रयत्नाला अत्यंत अनमोल असं महत्त्व सगळीकडेच असतं आणि परमेश्वराने सुद्धा सांगितलं प्रयत्न करी दैवाचे सहाय्य. प्रयत्न कशाचा करायचा आहे? आपल्या स्वतःच्या हिताचा.
प्रयत्न कशाचा करायचा आहे? परमेश्वराच्या प्राप्तीचा. सगळीकडून फायदाच फायदा या जीवाला दिसत जरी असला तरी या जीवाची जी ठेवण आहे ती मात्र नकारात्मक असल्यामुळं त्याला एवढं सोपं नाही आहे ते करणं. आणि म्हणून अनेक जीव परमेश्वराने बोध देऊनसुद्धा या परमेश्वराच्या भक्तीतून बाहेर पडतात आणि अनेक दुःखाला प्राप्त होत असतात. आपण मात्र त्या भाग्याचे की या तत्त्वज्ञानापर्यंत पोचलो, अभ्यासापर्यंत पोचलो, बोधाची वृद्धी आपण करतो आहे आणि परमेश्वर प्राप्तीचं स्वप्न आपण पाहून आत्मविश्वासाने ही धार्मिकता करण्याचा प्रयत्न करतो आहे ना. आचार प्रकरण, जेव्हा आचार मालिका प्रकरण आपण बघितलं तेव्हा असे कितीतरी तत्त्व आपण समजून घेतले, जाणून घेतले की जे आज आपण करणं शक्य आहे. त्यामुळं आपल्या मनातली भीती, न्यूनगंड, गैरसमज दूर झाला. आचार प्रकरणामध्ये गेली 60-70% आपण आचार करू शकतो हे आपल्या लक्षात आलं. आचार मालिकेमध्ये सुद्धा तसंच आहे. काही भिक्षेचे किरकोळ सूत्र जर सोडले तर ज्या अवस्थेत आहोत ती अवस्थेत आपण हे साध्य करून ते आपल्या जीवनामध्ये आपण उतरवू शकतो आणि या परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत आपण जाऊ शकतो. हा आत्मविश्वास आपल्याला निर्माण झाला. खरं म्हणजे कोणतीही गोष्ट आत्मविश्वासाशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. मी जिंकेन हा आत्मविश्वास माझ्यामध्ये असेल तरच मी ते प्राप्त करू शकतो. परमेश्वरांनी अनेक दृष्टांतातून या गोष्टी उलगडून सांगितलेल्या आहे. एक राजा असतो, तो लढवाया असतो. लढता लढता त्याच्या असं लक्षात येतं की आपलं सारं सैन्य पळालं आहे, आपण आता हरणार आहोत, आपण पकडल्या जाऊ, आपण आता पळालो पाहिजे, आपला जीव आपण वाचवला पाहिजे. जेव्हा तो मागं फिरतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की मागं फिरलो तरी आपल्याला मारणार, आपण मरणार. मग आता मागं फिरून आणि मागे पळून मरण्यापेक्षा आपण लढून मरू असा विचार करून तो लढायला सुरुवात करतो आणि तो जिंकतो. अशा पद्धतीनं ही धार्मिकतेचा उद्देश जर आपण समजून घेतला की अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या, अनंत अडीअडचणी, अडथळे आपण आपल्या पूर्वकर्मात आपण जोडलेले आणि तेच आपल्या पुढं येणार आहे, येत राहतात. परंतु आता नाही तर कधीच नाही असा उद्देश ठेवून जर परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने कंबर कसून आपला माइंडसेट जर केला तर धर्म खूप मोठा नाही आहे. जेवढा आपण समजतो, जेवढा आपण न्यूनगंड करून घेतलेला आहे, जेवढा गैरसमज करून घेतलेला आहे तेवढा धर्म मोठा नाही आहे. आणि त्याच्याही पुढं, परमेश्वराच्याही पुढं आचार्यांनीसुद्धा अशा काही गोष्टी सांगितल्या आहे, अशा काही टिप्स सांगितल्या आहे की त्यामुळं आपल्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो. आचार्य सांगतात ह्या परमेश्वर उभयदृश्य अवताराकडून जो जीव प्राप्तीला जाऊ शकला नाही, मोक्षाला जाऊ शकला नाही, जो आपला जन्ममृत्यूचा फेरा चुकू शकला नाही, जो उद्धारला नाही, तो कोणत्याच अवताराकडून उद्धरू शकत नाही. कारण उभयदृश्य अवतार, दयाळू माळू कृपाळू परमेश्वर आणि फक्त जीव उद्धारण्याचं व्यसन असा हा अवतार आपल्याला लाभला आहे. त्याच्याही पुढं जाऊन आचार्य या आचाराच्या अनुषंगाने आपल्या मनातली जी भीती आहे ती पूर्णपणे घालवून टाकतात. ह्या जीवाकडून फक्त 2 अपेक्षा आचार्य करतात की ह्या जीवानी एक भिक्षा आणि श्रीसंबंध जर केला नाही तर खूप काही केलं आणि तो सुद्धा परमेश्वर प्राप्तीला जाईन. आणि ह्या गोष्टी खूप मोठ्या नाही आहे, पण केलं तर मोठ्या नाही आहे. त्याची सुरुवात झाली नाही पाहिजे, कारण विषयाचे अनेक दरवाजे, विकाराचे अनेक दरवाजे एकदा का सुरुवात झाली तर त्या वाढत राहतात, त्या कमी होत नाही. पण आपण कोणत्या अवस्थेत आहोत, आपल्याला काय करायचं आहे, आपलं साध्य काय, आपलं ध्येय काय, हे मनामध्ये जर आपण ठाम ठेवलं तर नक्कीच आपल्याला पुढं सरकता येईल. परमेश्वराने सांगितलेलं तत्त्वज्ञान अत्यंत सोपं, सरळ, स्पष्ट, पारदर्शक आहे. पण सतत त्याचं चिंतन, सातत्य आपण ठेवून त्या आचारावरती जाण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच आपल्याला या गोष्टी खूप सोप्या होऊन जातील. मागच्या सत्संगामध्ये आपण आचार मालिका प्रकरण हे पूर्णपणे हाताळलं आणि आपण पुढे आता विचार प्रकरणामध्ये जाणार आहोत. आचार्य योग्यता, विचारे दृढता परमेश्वराने सांगितले. जीव हा चिकित्सक आहे आणि या चिकित्सकतेच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट ह्या जीवाला माहिती
करण्याच्या उद्देशाने हा धडपडत असतो. पण भौतिक जगामध्ये आपली चिकित्सा खूप जोरात चालते. कौटुंबिक व्यावसायिक जीवनामध्ये सुखाच्या अनुषंगाने आपली चिकित्सा आपण खूप जोरात लावत असतो, खूप मोठ्या प्रमाणात करत असतो. पण ती चिकित्सा आपली धर्मामध्ये खुंटते, थांबते. परंतु ती चिकित्सा आपण धर्मामध्ये जर लावली तर सर्वात जास्त फायदा आपल्याला होईल. आणि म्हणून परमेश्वराने सांगितलं आचार्य योग्यता विचारे दृढता. आपण जी गोष्ट समजून घेतली, जाणून घेतली, आचाराच्या अनुषंगाने जे आपल्याला समजलं आहे, कळालं आहे आणि जितकं आपण करू शकतो ते जर आपण केलं तरच आपली विचाराची दृढता ती पक्की होत असते. नाही तर समजून घेतलं आहे, जाणून घेतलं आहे, मला हे कळतं आहे, मला ते कळतं आहे, मला सूत्रपाठ वाचतो आहे मी, त्यातले सूत्र मला कळत आहे, सर्व कळतं आहे, तत्त्वज्ञान कळतं आहे, 4 पदार्थ त्यातला नेमका फरक, आचारप्रणाली, विचारप्रणाली सर्व मला माहिती आहे. परंतु मी जर ती आचरणात आणली नाही, मी माझ्या जीवनामध्ये उतरवली नाही, तर माझी विचाराची जी दृढता आहे ती टिकू शकत नाही. म्हणून सर्व समजूनसुद्धा आचार न करणारे अनेक सद्भक्त आपल्याला दिसतील. याच्या पाठीमागचे कारण आहे का ते आचाराकडे झुकले नाही. जेव्हा तुम्ही थोडा आचार करायला सुरुवात कराल तेव्हा तुमची जी वैचारिक परिपक्वता आहे ती आपोआपच वाढेल. तुम्हाला कोणी हलू शकत नाही, तुम्हाला त्यापासून कोणीही ढळू शकत नाही, बाजूला करू शकत नाही. कारण त्यातला ते सुख आहे, त्यातला जो आनंद आहे ते एक वेगळाच काहीतरी आहे. त्यातला जो आत्मविश्वास आहे तो वेगळाच काहीतरी आहे. तुमच्या वागण्यातून तो दिसेल, तुमच्या बोलण्यातून दिसेल, तुमच्या चेहऱ्यावरती तो दिसेल. परंतु जर ती आचाराची जी गोष्ट आहे ती जर तुम्ही तुमच्या जीवनात उतरवली नाही तर मात्र तुमचा जो आत्मविश्वास आहे तो अत्यंत ढळमळीत असेल. कोणती गोष्ट तुम्हाला करायला 1000 वेळा विचार करावा लागेल आणि तरीही तुम्ही निर्णय घेऊ शकणार नाही. म्हणून आचाराला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि आचार हा खूप मोठा नाही आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून परमेश्वराने अपेक्षा केली आहे आणि ती आपण आचाराच्या अनेक सूत्रातून, आचार मालिकेच्या अनेक सूत्रातून आपण बघितलेली, अनुभवलेली आहे, प्रचितीला आलेली आहे. अत्यंत सोपे सूत्र आहे. स्वयं दास्य तपस्विनाम. स्वतःचं दास्य म्हणजे स्वतःचे कामं आपण स्वतः करणे, हा काय खूप मोठा आचार आहे का? आपण नामधारक वासनिक अवस्थेत असताना जर आपण आपल्याला एक नियम लावून घेतले की मी काय करायला पाहिजे, मी काय करू शकतो आणि काय करीन, तर आपोआप ती सवय लागेल आणि त्यातून खूप मोठा प्रभाव आपलाच आपल्यावरती पडत असतो. बरं, कितीतरी मोठे जे आचारवंत होऊन गेले त्यांनीसुद्धा स्वतःच्या त्या आचारातून या गोष्टी अधोरेखित करून आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहे. परमेश्वराने अधिष्ठित केलेले आचार्य नागदेव, त्यांच्याकडे 1000 शिष्यांचा सेवेसाठी मेळा होता, मार्ग होता. परंतु जेव्हा ते पंक्तीला बसायचे आणि पाणी घेण्याची वेळ येईल तेव्हा ते स्वतः पंक्तीतून उठून पाणी घ्यायचे. सर्व आचार्यांच्या पुढं करत होते, आम्हाला सांगायचं, आम्ही आणून दिलं असतं. परंतु आचार्य म्हणतात की जे वचनं आहे, जे सूत्र आहे, जी आस्तिपरी आहे, देवानी काय माझ्या बापाला सांगितली? ते मी आचारू नये का? मी आचार करू नये का? आणि जर मी करू शकत असेल तर मी तुमच्याकडून का अपेक्षा करावी? पण आपल्या जे मार्गदर्शक आहे, आपले जे प्रेरणास्थान आहे, हे कोण आहे हे समोर ठेवून आपण आपल्या जीवनाची रस्ता हा कापायचा असतो. स्मृतीस्थळामध्ये अशा कितीतरी स्मृती आहे की ज्या आपल्याला अत्यंत प्रेरणा देऊन जातील, या आचाराला बळ देतील, आपल्या धार्मिकतेला, धर्माला बळ देतील. परंतु तिथपर्यंत आपण पोचलो पाहिजे. आणि हे धार्मिकता करत असताना, धार्मिकता अभ्यासत असताना, आचाराविचाराचा, तत्त्वज्ञानाचा, सिद्धांताचा विचार करत असताना बाह्य जगामध्ये परंपरेगत काही ठिकाणी आलेला जो धर्म आहे तो आपल्याला वेगळा दिसेल, काही ठिकाणी उलटा जाणवेल, उलटा समजेल, उलटा लक्षात येईल. परंतु परमेश्वराने सांगितलेला धर्म काय आहे तो एकदा आपल्याला कळाला काय, ह्या उलट्यापणाला आपल्याकडं काहीच महत्त्व राहत नाही, आपल्या लेखी त्याला काही अर्थ राहत नाही. माझा धर्म आहे, मला सांगितलं आहे देवानी, माझ्यासाठी तो मी मिळवला आहे, तो मला करायचा आहे, मी केला तर मला फायदा होणार आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरीकडे कुठेही लक्ष न देता जर आपण आपला रस्ता आपल्या ध्येयापर्यंत, आपल्या
टार्गेट, आपलं जे ध्येय, जो उद्देश आहे तिथपर्यंत आपण मिळवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्यातून आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो. जे घोडा जो असतो टांग्याला लावलेला, त्याला इकडं तिकडं न दिसण्यासाठी आणि त्यांनी सरळ चालावं म्हणून त्याच्या डोळ्याला अशा 2 पट्ट्या लावलेल्या असतात. तो कुठे पाहत नाही, तो सरळ जात असतो. आजूबाजूला काय चाललं आहे त्याला काही दिसत नाही, काही समजत नाही. त्याचा मालकाला जी अपेक्षा आहे त्या पद्धतीनं तो जात असतो. अशा पद्धतीनं परमेश्वराला आपल्याकडून म्हणजे जीवाकडून काय अपेक्षा आहे की हा धर्म मी जसं सांगितला याने तो समजून घ्यावा, जाणून घ्यावा आणि त्या पद्धतीनं सरळ चालावं. आचार्यतयाचा धर्म. या अनुषंगाने जर आपण आपल्या जीवनाचं ध्येय अधोरेखित केलं, आपलं साध्य अधोरेखित केलं आणि आपण त्याचा ध्यास आपल्या जीवनामध्ये जर करून घेतला, उतरून घेतला तर नक्कीच या परमेश्वराच्या तत्त्वज्ञानापर्यंत आपण पोहोचू. आचार बघितला, आचार मालिका बघितली, विचारात जात असताना आपल्याला सहज शंका येईल की आचार बघितला, मग आता विचार काय बघायचा, विचार काय करायचा. विचारामध्ये परमेश्वरांनी सांगितलेली जी सूत्र आहे ती आलेली आहे. पूजनीय केशवदासांनी त्याची अत्यंत सुंदर अशी मांडणी केलेली आहे. विचार आणि विचार मालिकेत जात असताना अनेक असे वचनं आहे का त्याचा अभ्यास अगोदरच आपण जीव पदार्थामध्ये बघितलेला आहे, देवता पदार्थामध्ये बघितलेला आहे, प्रपंच पदार्थामध्ये बघितलेला आहे. त्याचं आपण पुन्हा चिंतन नाही करणार, कारण विचाराची सुरुवातच आपण जर बघितली तर चैतन्य माया विदेह पराशक्ती या सूत्रापासून होते. म्हणजे चैतन्य देवतेलाचे 5 नावं आणि मग त्या चैतन्य देवतेपासून सर्व देवतेंची माहिती, त्यानंतर जीवाची माहिती, त्यानंतर प्रपंचाची माहिती, परमेश्वराची माहिती या विचार आणि विचार मालिके प्रकरणामध्ये येत असते, आलेली आहे. ही आपण प्रत्येक कुठंतरी कोणत्या तरी सत्संगामध्ये त्याचं चिंतन केलेलं आहे. कारण पदार्थांच्या अनुषंगाने आपण जे चिंतन केलं, जीव असेल, देवता असेल, प्रपंच असेल आणि परमेश्वर असेल, कार्यकारण स्वरूप लक्षणाच्या माध्यमातून ह्या वाचनाचाच प्रमाण आपण घेऊन चिंतन केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यावरती आपण लक्ष न देता परमेश्वराने विचारामध्ये ह्या जीवाला कोणता विचार या जीवाने केला पाहिजे आणि ह्या विचाराच्या सूत्रांमध्ये आचारपर सूत्र जे आहे त्याचंच आपण चिंतन करणार आहोत. देवतेची माहिती विचारपर, जीवाची माहिती विचारपर, प्रपंचाची माहिती विचारपर आपल्याला माहिती असायला पाहिजे. नाही तर आपल्याला जीवाला परमेश्वर प्राप्ती करायची आहे, मग परमेश्वराने देवता पदार्थ, प्रपंच पदार्थ सांगण्याची काय गरज पडली, कशाला विनाकारण तत्त्वज्ञानात वाढ केली, असा सहजच प्रश्न आपल्या मनामध्ये येईल. का ह्या जीवानी जीव समजून घ्यावा आणि परमेश्वर समजून घेऊन त्या प्राप्तीच्या अनुषंगाने आचार करावा. इतकं सोपं आणि सरळ आहे. परंतु देवता वर्ग जोपर्यंत आपल्याला समजत नाही तोपर्यंत परमेश्वराचे जे अनन्यसाधारण महत्त्व, परमेश्वराच्या समर्थवादावरची जी निष्ठा आहे, परमेश्वर स्पष्ट आपल्याला समजू शकत नाही, कळू शकत नाही. म्हणून देवता वर्ग एक माहिती म्हणून परमेश्वराने आपल्याला सांगितलेला आहे आणि तोही किती प्राथमिक स्वरूपात, जेवढा गरजेचा आहे तेवढा आपल्याला सांगितलेला आहे आणि तेवढाच आपण अभ्यासला आहे, तेवढाच आपण समजून घ्यायचा आहे. त्याच्यात खूप वेळ न दवडता आपल्याला पुढं सरकता आलं पाहिजे. कारण परमेश्वराने स्पष्ट सांगितलं, जर देवता वर्ग जर सांगायचा म्हटला तर पृथ्वी एवढी पाटील, मेरू पर्वत एवढा खडूसुद्धा कमी पडेल आणि ते परमेश्वराने सांगितलेलं नाही आहे. किती देवता आहे, त्याची स्वरूप मर्यादा काय आहे, त्याची संख्या काय आहे, त्या कशा कार्यरत आहे, त्या कशा कार्य करतात, कोणाच्या खाली कोणती, कोणाच्या वरती कोणती, या अनुषंगाने आपण जे चिंतन केलं तेच विचार आणि विचार मालिकेमध्ये त्या अनुषंगाने सूत्र आलेले आहे आणि ते आपण देवता पदार्थ बघत असताना अनेक सूत्रांचं त्याचं चिंतन आपण केलेलं पण आहे. तसंच जीव पदार्थ आहे, त्या जीव पदार्थाच्या अनुषंगाने तो होता कुठं, करतो काय, त्याची स्वरूप मर्यादा, त्याच्यामध्ये काय काय आहे हे सर्व बघितलं आहे आणि तेच वचनं इथं आलेले आहे प्रपंचाच्या बाबतीत, परमेश्वराच्या बाबतीत. परंतु जे जे गरजेचं आहे, जे विचार आपल्याला पक्के
आपल्या बुद्धीमध्ये पक्के निर्माण झाले पाहिजे, जे आपण कधीच विसरता कामा नये. ते विचारपर जे सूत्र आहे ते आपण नक्कीच बघणार आहोत. कारण प्रत्येक सूत्र हे परमेश्वराने जे सांगितलं आहे ते ह्या जीवाच्या हिताचं आहे, फायद्याचं आहे. आणि प्रत्येक सूत्र आपण समजून उमजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परमेश्वरांता एक सूत्र जरी अनुभवलं तरी परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो. आचार्य तेच सांगतात की 2 आचार जर तुम्ही पाळला तरी परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतात. शांताबाईसांनी सांगितलेले 2-3 परमेश्वरांनी सांगितले त्यांची आचारप्रणाली त्यांनी ती शेवटपर्यंत पाळली तर परमेश्वर त्यांचे गौरवद्वार काढतात. मग एवढे सूत्र 1237 सूत्र असेल, कितीतरी अनंत लीळा असतील, दृष्टांत असेल, हा अभ्यास कशासाठी आहे? परंतु आपण काय घेऊ शकतो आणि काय प्राप्त करू शकतो, कशातून आपल्याला काय भेटेल याची कोणत्या प्रकारची कुणी गॅरंटी घेऊ शकत नाही. आणि म्हणून परमेश्वराने आपल्याला जे मांडलं आहे, जे सांगितलं आहे ते पूर्णपणे एक पाळलं तर दुसरं आपोआप पाळलं जातं. हे एकावर एक अनुषंगिक असल्याकारणाने आपण त्याचा अभ्यास करून घ्यावं, समजून घ्यावं. परीक्षेला बसताना आपल्याला माहीत नसतं की परीक्षेला कोणते प्रश्न येणार आहे, आणि आपण त्याचा विचार न करता सर्व जो अभ्यासक्रम असतो त्याचा अभ्यास करत असतो, सर्व पुस्तक असतं त्याचा अभ्यास करत असतो. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, भौतिकशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, गणित असेल, इकॉनॉमिक, असे बरेच विषय असतात शाळेमध्ये, कॉलेजमध्ये. आणि प्रत्येकाला ह्या गोष्टीचा अनुभव असतो. आणि मग हा पूर्ण अभ्यास केल्यानंतर जेव्हा पेपरला जातो, पेपर असतो 100 मार्काचा. 100 मार्काच्या पेपरमध्ये आपल्याला पास होण्यासाठी फक्त 35च मार्क लागतात. तरी पण 100 मार्काचा पेपर आपल्याला दिला जातो, जेणेकरून आपल्याला 35 तरी पडावं आणि त्यातून पास होऊन या जीवानी पुढं सरकावं. मग जर 35 मार्काला पासिंग आहे तर 35च मार्काचा पेपर द्यायचा, 100 मार्काचा कशासाठी द्यायचा? आणि जे प्रश्नपत्रिकेत प्रश्न येणार आहे तोच सिलेबस बनवायचा, एवढा कशाला सिलेबस बनवला? अशी जर विचारधारा आपण विचार केली तर ती आपल्याला आपल्या विचाराचं हास्यास्पद वाटेल. कारण नॉलेज आपल्याला सर्व असलं पाहिजे आणि त्यातून कोणतं येईल हे आपल्याला सांगता येत नाही, आणि पासिंगपुरतं आपल्याला त्यातून मिळवता आलं पाहिजे. तसंच परमेश्वराने हे तत्त्वज्ञान आपल्यापुढं सर्वच मांडलं आहे. त्या मांडण्यातून आपल्याला आता काय करता येईल हे आपल्याला माहीत नाही आहे. मग काय करायचा प्रयत्न करून आपल्याला मिळवायचं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे करता करता इतकं तरी केलं पाहिजे की जेणेकरून परमेश्वर प्राप्ती आपल्याला नक्कीच होईल. नाही तर एक ना धड भाराभर चिंध्या, सारंच माहिती करायचं काहीच नाही, यालाही काही अर्थ नाही. पण परमेश्वराने हे तत्त्वज्ञान खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सांगितलं आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या तत्त्वज्ञानातून आपल्याला भेटतं. आणि ते तत्त्वज्ञान समजून उमजून आपण घेतल्यानंतर आपल्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो का मी हे करू शकतो, मी ते करू शकतो, मी ते करू शकतो. आणि हे करत असताना आपोआपच एक आचाराची शृंखला, त्यागाची शृंखला निर्माण होते. एक मनात भाव निर्माण झाला पाहिजे का मला त्याग करायचा आहे, मला परमेश्वर प्राप्त करायचा आहे, मला हे जमतं हे मी करीन, मला ते जमतं मी नाही करणार. फक्त आपण असा विचार केला पाहिजे का परमेश्वरांनी सांगितलेले जे सिद्धांत आहे, आचार विचार, पण याला तडाच गेला नाही पाहिजे, हा सिद्धांत मोडला नाही पाहिजे. थोडक्यात परमेश्वरांनी विकार, विकल्प, हिंसा हे सर्वात जीवाचे मोठे दोष सांगितले. तर विकाराच्या अनुषंगाने आपण तिथं तडजोड न करता परमेश्वर प्राप्तीच्या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे. विकल्पाचा आपण अजिबात विचार नाही केला पाहिजे, कारण तिथून गेलं तर अनंत ही सृष्टी आपल्याला शून्य होऊन जाईल आणि कधीच आपलं तोंड परमेश्वर बघू शकत नाही. कारण परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे, चैतन्यापर परमेश्वर, त्यांनी त्याचा आपला बोध भेटलेला आहे आणि तो परमेश्वराची आपली ओळख झाली, तो जाणवला, त्याला अनन्यभावी शरण जाणं आणि एक निष्ठपणे भक्ती करणं हे आपल्या धर्माचं मूळ तत्त्व आहे. ते शेवटपर्यंत आपण सांभाळलं पाहिजे. कोणते कर्मकांड विरहित, अंधश्रद्धा विरहित धर्म परमेश्वराने जो आपल्याला सांगितलेला आहे तो आपण जोपासला पाहिजे. त्याच्यात मात्र काही तडजोड नाही.
हिंसा उठता बसता आपल्याकडून हिंसा होत राहते, परंतु जितकी आपल्याला टाळता येईल आणि ती हिंसा आपल्याकडून कळत नकळत होती त्याविषयी परमेश्वराकडं प्रार्थना करून आपण दुःख व्यक्त केलं, पोळ निर्माण केली, प्रसव मोडला, प्रायश्चित्त घेतलं, तर त्यातूनसुद्धा आपण तरून जाऊ शकतो. बाकी राहिलेल्या जी आचारप्रणाली आहे ही तर आपल्या आत्मशुद्धीकरणाचा विषय आहे, आपल्या जीवनाचा दररोजचा भाग आहे. आपलं उठणं, बसणं, बोलणं, वागणं, खाणं, पिणं, प्रवास करणं हा आपल्या जीवनाचा एक भाग स्वभावत झाला पाहिजे. म्हणजे आचार हा खूप मोठा काही कुठंतरी करून जायचा विषय आहे का? कुठंतरी काहीतरी डोंगर उचलून आपल्या डोक्यावर घ्यायचं आहे का? असं काहीच नाही आहे. ही भीती मनातून एकदा निर्माण झालेली जी आहे ती पूर्णपणे जर निघून गेली, आपण निर्भय झालो, तर आचार करणं आपल्याला अत्यंत सोपं होऊन जाईल. आपण एक समजून घेतलं आहे का, धर्म आचाराच्या अनुषंगाने एक विशिष्ट ठिकाणी जाऊन करण्याचा विषय किंवा विशिष्ट लोकांनी करण्याचा विषय, म्हणून आपल्या मनामध्ये त्याविषयी कोणत्या प्रकारची स्पष्टता आणि पारदर्शकता दिसत नाही आणि म्हणून आपण त्याचा विचार करत नाही. आपल्या बोलण्यातून धर्म जाणवला पाहिजे, आपल्या वागण्यातून, आपल्या उठण्यातून, आपल्या बसण्यातून, आणि तोच धर्म आहे. जी आपली जीवनाची जी जीवन परिक्रमा आहे, जी जीवनस्टाईल आहे, लाईफस्टाईल आहे, जी जगण्याची कला आहे आपली, ती जगण्याची कला म्हणजे धर्म आहे. तोच संस्कृती आहे, तोच संस्कार आहे, तोच धर्म आहे. बाकी वेगळं काही नाही आहे. हे जर आपण समजून घेतलं तर नक्कीच आपल्याला याविषयी अत्यंत पारदर्शक स्पष्टता निर्माण होऊन धर्म आपल्याला उठता बसता चालता बोलता करता येऊ शकतो. काय पाळायचं, काय नाही पाळायचं, कोणता विधी करायचा, कोणता विधी नाही करायचा, कोणत्या वेळेला काय करायचं, कोणत्या वेळेला काय नाही करायचं, ही जर हा सेन्स आपण जर समजून घेतला धर्मातला, तर धर्म खूप सोपा होऊन जाईल. आपल्याला धर्म सांभाळायचा आहे हे एकदा आपलं ठाम पक्कं मत झालं की आपण मात्र त्यात तडजोड करत नाही. कोण काय बोलेल, कोण काय सांगेल, कोण काय विचार करेल, याचा विचार करण्यापेक्षा परमेश्वर कसे प्रसन्न होतील, परमेश्वर कसे आपल्यावरती कृपादृष्टी निर्माण जास्त करतील, याचा विचार करून जर आपण चालायला लागलो तर आपल्या मनामध्ये आपोआपच एक आत्मविश्वास निर्माण होतो. आणि त्याच्यासाठी परमेश्वर मात्र सतत त्याच्याबरोबर असतो. कारण जो परमेश्वराबरोबर आहे त्याच्याचबरोबर परमेश्वर असेल. परमेश्वर काय सांगतात, मला तर सर्व आवडतात, परंतु कोणाला मी आवडतो त्याला मी दिसतो, त्याला मी प्रचितीला येतो, त्याला मी कळतो, त्याला मी जाणवतो. म्हणून आपल्याला परमेश्वर आवडला पाहिजे. आणि हा परमेश्वराची आवड ही परमेश्वराने सांगितलेल्या आज्ञेत आहे, परमेश्वराने सांगितलेल्या आचरणात आहे. हे एकदा आपल्याला कळालं की परमेश्वर आवडणं सोपं होऊन जाईल, परमेश्वराची प्रचिती आपल्याला सोपी होऊन जाईल, परमेश्वराची अनुभूती आपल्याला सोपी होऊन जाईल आणि परमेश्वराला अनुभवणं हे सुद्धा आपल्याला सोपं होऊन जाईल. तर परमेश्वराने सांगितलेली आचारप्रणाली, परमेश्वराने जी सांगितलेली त्यागप्रणाली, त्या आचारप्रणालीमध्ये त्यागप्रणालीमध्येच परमेश्वर आहे. ते केलं का मग परमेश्वर समजतो, ते केलं का मग परमेश्वर कळतो, जाणवतो. कारण परमेश्वराने अटी टाकलेल्या आहे. मी नाथ आहे पण या जीवाने अनाथ झालं पाहिजे, मी वज्रपंजर आहे पण या जीवाने शरणागत झालं पाहिजे. या अटी जेव्हा आपण पार करतो तेव्हा आपोआपच आपल्याला जे मिळायचं ते मिळतं. आणि म्हणून परमेश्वराने जे तत्त्वज्ञान सांगितलेले ते प्रसंगानुरूप इकडं तिकडं जरी सांगितलेलं असेल, परंतु परमेश्वराच्याच कृपेने आचार्यांच्या प्रेरणेने पूजनीय माई भटांनी या चरित्राची बांधणी केली. त्यानंतर पूजनीय केशवदासांनी सूत्रपाठाची बांधणी केली आणि अनेक पूर्वजांनी स्थळाची बांधणी, अनेक साहित्याची बांधणी जी केलेली दिसते, ही सर्व काही परमेश्वराचं साह्य, परमेश्वराची कृपा आणि परमेश्वराच्या मनातलं आहे. हे जीवानी जरी केलेलं असलं तरी त्या जीवाकडून करून परमेश्वरांनी घेतलेलं आहे. कारण त्याची मांडणी अत्यंत सुंदर आहे. एका सूत्राच्या पाठीमागं दुसरं सूत्र, त्याचा अर्थ, त्याची गुंफण अत्यंत सुंदर. या परमेश्वराचं तत्त्वज्ञान एवढं सुंदर आहे, ते आपल्याला वाचायला आनंद देऊन जातं, ऐकायला आनंद देऊन जातं. तर ती अनुभूती, तो अनुभव आल्यानंतर किती आनंद देऊन जाईल. ह्या परमेश्वराने आनंद देण्यासाठी सारा उपद्व्याप केला. त्या आनंदाची इथंच आपल्याला थोडीशी झलक भेटत असते
इथं एवढा आनंद, तेव्हा त्या प्राप्तीच्या अनुषंगामध्ये किती मोठा आनंद असेल याचा आपण विचारही करू शकत नाही. परंतु तो ज्याला अनुभव येईल, ज्याला ती अनुभूती येईल, ज्याला ती कळेल, त्याला ती प्रचिती येईल, त्यालाच हे कळेल. हे कोणाचं आयऱ्या-गायऱ्याचं काम नाही, येड्या-गबाळ्याचं काम नाही. चाललंय, सांगताय, ऐकताय, करतोय, याला काही अर्थ नाही, त्याला काहीच कळत नाही, त्याला काही समजत, कारण ती अवस्थाच वेगळी असते. आजचा सत्संग आपण आचार आणि आचार मालिका संपल्यानंतर आपल्याला विचारात प्रवेश करायचा आहे. आणि ती प्रवेश म्हणून आपल्याला त्याची पार्श्वभूमी आपल्याला माहिती पाहिजे, कळाली पाहिजे, समजली पाहिजे, या अनुषंगाने आहे. मागं आपण आचार मालिकेचे शेवटचे जे काही सूत्र होते ते पूर्ण करण्याच्या उद्देशाने थोडंसं घाईघाई झाली शेवटी. अनेक सद्भक्तांनी त्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पण याच्या पाठीमागचं कारण काय होतं की आचार मालिका आपल्याला संपवायची आज, आणि मग आपल्याला पुढं जायचं आहे. या अनुषंगाने शेवटी 2-3 सूत्र थोडेसे घाईत झाले. परंतु हे तुम्हाला मी स्पष्ट सांगितलं की आपण हे जे वचनं आहे, हे वचनाचे अर्थ प्राथमिक स्वरूपात नामधारक वासनिकाला कळतील, समजतील, आवडतील, या अनुषंगाने आपण घेतो आहे. ह्या सर्व धार्मिकतेच्या याच्यामध्ये आपला रोल काय, आपल्याला करायचं काय, हे समजण्यासाठी आपण नामधारक वासनिकाच्या अनुषंगाने त्या दृष्टिकोनातून विचार करून आपण त्याचं चिंतन करत आहोत. आता यातून आवड निर्माण झाली का नंतर तुम्ही प्रकरण वशामध्ये जाऊन त्या वचनाचा अधिक अर्थ स्पष्टीकरण करू शकतात, स्थळामध्ये जाऊन त्याचा अधिक अभ्यास करू शकतात. सारं आयुष्य गेलं तरी अभ्यास संपणारा नाही आहे. आवड निर्माण होणं गरजेचं. पहिलीतला मुलगा, त्याला आवड निर्माण होण्यासाठी आपण खूप काही त्याला हे करत नाही, फक्त तो जाऊन बसला शाळेमध्ये तरी आपण म्हणतो बस समाधान आपलं. त्याला आवड निर्माण झाली पाहिजे. आई, कका, किकी 1 2 3 4 कळालं, त्याला आवड निर्माण झाली, दररोजची सवय लागली. नवीन मुलगा कधीच जात नाही, तो रडतो, गागतो, ओरडतो, पोट दुखतं म्हणतो, तो टाळाटाळ करतो. प्रत्येकाच्या घरातली ही परिस्थिती आहे. पण आपण त्याला धाकदापटशा देतो, गोड बोलतो, कपडे देतो, चॉकलेट देतो, काहीतरी सांगून त्याला ती सवय लागावी या उद्देशाने आपण त्याला शाळेत पाठवतो. दररोज काहीतरी वेगळं कारण तो सांगत असतो ना, आपणही त्याला वेगळं काहीतरी आमिष दाखवून त्याला शाळेत कसा तो जाईल आणि बसेल याचा विचार करत असतो. अगदी त्याच पद्धतीनं हा प्रयत्न आहे. कारण जीव हा अधमती, अधगती, अधरती, हा नकारात्मक दोषाने बरबटलेला, अनंत दोषात गुरफटलेला हा जीव, याला धर्माची आवड निर्माण होणं एवढं सोपं नाही आहे. तो वेद निर्माण होणं एवढं सोपं नाही आहे. त्याला कळणं, समजणं एवढं सोपं नाही. म्हणून त्याला कोणत्या तरी येनकेन प्रकारे त्याला तिथं एकदा तो जायला लागला आणि त्याला कळालं की अरे एवढं मोठं तत्त्वज्ञान, एवढं सुंदर तत्त्वज्ञान दररोजच्या जीवनामध्ये मला ते पाळण्यासाठी कितीतरी फायदा दृष्टपर असेल, अदृष्टपर असेल, हे त्याला जर दिसलं का मग तो तिथं रमायला सुरुवात होतो. आणि मग रमायला लागला का मग तो पुढं जाईल. या उद्देशानेच आपण हे वचनं बघत आलो. संयोग, योग, साह्य ये तिन्ही माया करी. संयोग, वियोग, साह्य, जे चांगल्याचा संयोग घडून आणणं, वाईटाचा वियोग घडून आणणं, काही अडीअडचणीच्या वेळेस म्हणजे मग स्नान करायच्या वेळेस, प्रसाद करायच्या वेळेस, क्रिया करायच्या वेळेस सहाय्यता मिळणं, ही सर्व माया करते. परंतु आपल्या डोक्यामध्ये माया करते, मग त्या देवतेचीच भक्ती करायची का? नाही, माया करते परमेश्वराच्या प्रवृत्तीनं. दैवराटीसाठी एक वेगळे शक्ती परमेश्वर निर्माण करतात. ओळखणी साऱ्या देवतेच्या ज्या 81 कोटी 1.25 10 देवता आहेत त्यांच्या सर्व ओळखण्या बाहेर पडतात आणि त्या फक्त दैवराटीसाठी कार्य करतात. आणि त्यांच्यावरती कमांड ही माया देवतेची असते, म्हणून ओळखणी माया म्हणतात. आणि मग परमेश्वराच्या प्रवृत्तीनं या देवता या जीवासाठी, दैवराटीसाठी, आपल्यासाठी कार्यरत असतात. बघा आपली काय योग्यता आहे. आपलं पोट आपल्याला दुखायला लागलं तर आपल्याला थांबवता येत नाही, आपलं डोकं दुखायला लागलं तर आपल्याला थांबवता येत नाही. आणि या परमेश्वराने आपल्यासाठी 81 कोटी 1.25 10 देवतेची फौज निर्माण केली आहे, कामाला लावलेली आहे. आपली किंमत आपल्याला माहीत नाही, आपल्यामध्ये काही सामर्थ्य नाही, परंतु त्या देवाला आपली किंमत माहीत असल्यामुळं साऱ्या देवानी काय उपद्याप केला आहे, आपल्यासाठी परमेश्वराने काय केलं हे एकदा समजलं की परमेश्वराची आवड आपोआपच निर्माण होते. आपल्यासाठी सृष्टी निर्माण केली, देवतेला कामाला लावलं, स्वतः अवतार घेतला, वाडोवेळी फिरला.
ऊन पाऊस थंडी बघितली नाही परमेश्वराने. जीवधर्म देहधर्म स्वीकारले असल्यामुळे परमेश्वराला सर्व काही त्रास होता, पण या जीवासाठी परमेश्वराने सर्व स्वीकारले. आपल्यासाठी कोणी काय केलं हे कळालं का त्याच्याविषयी आपोआपच आपल्याला प्रेम आवड निर्माण होते. ह्या परमेश्वराने आपल्यासाठी काय केलं हे एकदा आपल्याला कळू द्या, समजू द्या, मग त्या परमेश्वराविषयी आपोआपच आवड निर्माण होईल. परमेश्वर आपल्यासाठी काय करत, आणि म्हणून परमेश्वर हे जे सहाय्य आपल्याला करतात हे देवतेच्या म्हणजे त्यांच्या शक्तीद्वारे करतात. पण आपली योग्यता, आपली अवस्था, आपली पात्रता बघून त्या पद्धतीनं, आपला प्रयत्न बघून, आपली आर्तता बघून त्या पद्धतीनं परमेश्वराचं हे सहाय्य हे आपल्याला वेळोवेळी प्रचितीला येत असतं. आणि हे सहाय्य कोणाला करतात? दैवराटीचं. दैवराटी कोण? परमेश्वराला अनन्य भावे शरण गेलेला. बरं, मग नामधारक अनन्य भावे शरण गेलेला तो देवतेची भक्ती सोडून परमेश्वराला भक्ती करत असतो. तो वासनिकवी दीक्षितवी मग सर्वांनाच का? त्या अवस्थेत त्यांनी काय आचारप्रणाली पाळलेली, स्वतः किती पाळतो, किती सिद्धांत पाळतो त्याच्यानुसार पहिलीतल्या विद्यार्थ्याला पहिल्यासारखंच पेपर, दुसरीतल्या विद्यार्थ्याला दुसऱ्यासारखंच पेपर, पहिली ते 8वीपर्यंत तर पेपर होऊनसुद्धा 100% पासिंग राहते. परंतु इथं मात्र तसं नाही आहे. इथं त्या अवस्थेप्रमाणे त्याला ते सहाय्य, त्याची आचारप्रणाली किती आहे, तो किती दृढ आहे त्याच्यानुसार त्याची सहाय्यता. दैवराटीचे तर सर्वच आहे, त्याच्यामुळं या ज्या गोष्टी आहे ह्या आपण पाळल्या पाहिजे. स्त्रीच्या बाबतीत पुढचं सूत्र आलं आहे, स्त्री आणि पुरुष, पुरुषासाठी स्त्री, स्त्रीसाठी पुरुष. परमेश्वरांनी विकाराच्या अनुषंगाने ही सावधानता वेळोवेळी आपल्याला सांगितलेली, अनेक सूत्रातून, अनेक लीळेतून, अनेक वचनातून. तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या आपण समजून घेतल्या पाहिजे, जाणून घेतल्या पाहिजे. कारण स्त्रीच्या संदर्भात खूप सूत्र आलेले, आणि ते जर आपण बाहेर काढले, बाजूला काढले तर आपल्या लक्षात येईल. ती सावधानता म्हणून आपण धर्माच्या अनुषंगाने, पाळण्याच्या अनुषंगाने आपण त्याचा विचार केला पाहिजे. आणि या सूत्रांची जी मांडणी आहे ती एकाच्या पाठीमागं कशी आहे ती जर आपण बघितली तर ती आपण समजून घेतली पाहिजे. मिठाचा खडा आधी करून विखू. मीठ आपण सहज विचार करू मिठाने काय होणार आहे, परंतु तेवढ्यातसुद्धा हा जीव धर्मापासून जाऊ शकतो. तेव्हा बाकीचं जड पदार्थांमध्ये अनेक गोष्टी आहेत. त्याचीच अपेक्षा जर नाही केली, त्याची अभिलाषा नाही केली, तर पुढच्या अभिलाषेचा आणि त्याच्या प्राप्तीच्या अनुषंगाने विचार करण्याचा आपण विचार करणार नाही. सुरुवात तिथून आहे, त्याग तिथून आहे. आपल्या जीवनामध्ये जेवणात आपण दररोज जेवण करत असतो. कधीतरी केव्हा तरी कुठंतरी कधीतरी मीठ जर कमी असेल तर आपण असा विचार नाही करत की यार दररोजच मीठ चांगलं राहतं, भरपूर चांगली भाजी राहते, दररोजच खातो, भरपूर खातो, चला आज थोडं मीठ कमी, काय फरक पडतो, आपण लगेच ते मागून घेतो. जास्त झालं तरी कुरकुर, कमी झालं तरी कुरकुर. ही जी गोष्ट आहे याच्यावरती आपण ताबा मिळू शकत नाही. आणि म्हणून कोणती जी गोष्ट आहे, अभिलाषा जी आहे, दोष जे आहे, विकार जे आहे, हे छोट्या छोट्या गोष्टीतून मोठे मोठे होत राहतात. आणि छोट्या छोट्या गोष्टीचा त्याग केला तर मोठ्या मोठ्या त्यागापर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणून याचा जर विचार केला आपण तर अगदी आपल्याला स्पष्ट आणि समजून जाईल, लक्षात येईल. सर्वात मेन म्हणजे शेवटचे जे आचार मालिकेचे ते 2 सूत्र आहे ते अनेकांना लक्षात आले नाही. जोची रोग तेची औषध, तेची देवता आहे, तिने मिळे ती तरी जी आहे. कर्मराटीसाठी, दैवराटीसाठी या अनुषंगाने आपण बोलता बोलता बोललो, परंतु वेळेच्या अभावापुढं आपण पुढं सरकलो. कारण कर्मराटीसाठी एखादा जीव मरणासन्न अवस्थेत असेल, अडचणीत असेल, संकटात असेल, तर त्याचा रोग काय, त्याची अडचण काय, त्या पद्धतीचं त्याला औषध मिळवण्याचं काम ती देवता, ते सर्व सारखं जर आलं, त्या जीवाची देवता आणि त्या औषध देणाराची देवता या सारख्या जर असेल तर लवकर सहाय्य होतं आणि मग तो जगेल, त्याची अडचण दूर होईल. तेच दैवराटीच्या अनुषंगाने जर आपण विचार केला, रोग म्हणजे दोष, अडीअडचणी, विकार, विकल्प, हिंसा, या अडीअडचणी जे आहे ते रोग आहे. तेच औषध बनल्यानंतर प्रयत्न, त्या प्रयत्नाला
सहाय्यता होणं, आपली दृढता निर्माण होणं, आपली बुद्धी पक्की होणं. आणि त्या परमेश्वराचं, देवता म्हणजे परमेश्वर, त्याचं सहाय्य होणं. त्यावेळेला त्या पद्धतीनं ते समजणं, कळणं आणि त्या वातावरणातून, त्या अडचणीतून हा दैवराटीचा जीव बाहेर पडून परमेश्वराच्या प्राप्तीला जाणं. जुना पथ्य घ्यायचे, म्हणजे कळत नकळत आपल्याकडून चुका वाढतात. त्यानंतर कळतात की अरे आपल्याकडून अशी अशी चूक झाली, व्हायला नव्हती पाहिजे. आपल्याकडून विधी घडायच्या ऐवजी अविधी झाला, विधी करता करता अविधी घडला आणि कळालं आहे, तर मग आपण प्रायचित्त घेत असतो, प्रसव मोडत असतो. परंतु ते दुप्पट जर आपण पोळ केली आणि परत न करण्याचा प्रयत्न केला, परत न करण्यासाठी जर आपण विचार पक्के केले, अनुताप जर केला, तर नक्कीच आपल्याला त्यातून बाहेर पडू. या अनुषंगाने दुनापथ्य म्हणजे अनुताप आपण घेतला पाहिजे. निर्वेद अनुताप चतुर्विध दुःख आपण प्राप्त केलं पाहिजे. मग त्या अनुषंगाने चर्या असेल, दास्य असेल, स्मरण असेल, हे आपण वाढवलं पाहिजे. आणि हे वाढवता वाढवता आपल्याला ज्या अडीअडचणी येणार आहे, मग प्रमादाच्या अनुषंगाने असेल, दोषाच्या अनुषंगाने असेल, अविधीच्या अनुषंगाने असेल, ते आपण टाळलं पाहिजे. त्या आपल्या माथी तो दोष येणार नाही, लागणार नाही. तशा पद्धतीने दोष चुकून आपण परमेश्वराच्या ठिकाणी जर क्रिया केली, तरच त्या परमेश्वराच्या लेखी लागतात, परमेश्वर स्वीकारतात आणि तरच परमेश्वराचं सहाय्य होऊन आपण या परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो. आज आपण या सत्संगात आचार मालिकेचं चिंतन करून विचार मालिकेमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे. त्या अनुषंगाने चिंतन केलं. यावरती नक्कीच आपल्या प्रतिक्रिया कळवा. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.